ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता अर्जुन सायली नागोबाची चांगली नांगी ठेचणार, त्याचबरोबर आता महिपत आता बाबू ड्रायव्हरला मारायचा प्लॅन बनवणार. आता सगळं कसं घडणार जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की अण्णा फोन उचलत नाही आहेत, मेसेज बघत नाही आहेत, काही रिप्लाय देत नाही आहेत, कुठे आहेत, काय आहेत, काही सांगत नाही आहेत. या गोष्टीचं साक्षीला खूपच जास्त आता टेन्शन आलेलं असतं. तिला वाटत असतं अण्णा कुठे असतील, कसे असतील. ती सतत त्या विचारांमध्ये हरवलेली असते. आता ही गोष्ट सचिन नोटीस करतो की साक्षीला अण्णांची खूपच जास्त काळजी वाटते. त्याला प्रश्न पडतो, पण समिधा एवढा विचार का करते? नाही म्हणजे मामा आहेत, काळजी करणं रास्त आहे, पण ही इतकी काळजी का करते? आता जर कॉल उचलत नाही आहेत, मेसेज बघत नाही आहेत, तर मे बी कुठेतरी अडकले असतील किंवा काहीतरी कामात असतील. मग तो विचार करतो की मला सॅमबरोबर या विषयावरती बोलायला हवं. मग तो आता साक्षीला म्हणत असतो, सॅम अगं काय सुरू आहे तुझं? तू किती विचार करतेस त्या अण्णांचा? नाही म्हणजे ते तुझे काय म्हणालीस ते मामा आहेत, पण मग तरीही इतकी काळजी करशील तू त्यांची? त्यावर समिधा म्हणजे साक्षी लगेच म्हणायला लागते, हो अर्थात. अरे सचिन तुला माहीत नाही आहे, अण्णांनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे. म्हणजे माझी आई मी लहान असतानाच गेली, बाबांनी मला सांभाळलं नाही, पण अण्णांनी माझी साथ सोडली नाही रे. अण्णांनी मला कायम लहानाचं मोठं केलं आहे. त्यांनी माझ्या आईबाबांची जागा घेतली. म्हणून मग त्यावर आता सचिन म्हणतो, अगं हो मला सगळं कळतं आहे, पण तसंही ते तुझ्याबरोबर राहत नाहीतच, ते दुसरीकडेच राहतात. मग मे बी त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम वगैरे आलं असेल, ते तिकडे गेले असतील आणि त्यामुळे त्यांना तुझ्याबरोबर कॉन्टॅक्ट करता येत नसेल. असं बऱ्याच वेळा होतं, म्हणजे माझ्याबरोबर सुद्धा घडलं आहे. मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज होते आणि घरातलं कुणाचा नंबर पाठ नसतो, त्यामुळे आपलं कॉन्टॅक्ट होत नाही. तर इट्स ओके. पण आता साक्षी त्याच्यासमोर तर दाखवते की ती चिल डाऊन आहे, पण ती चिल तर अजिबातच नसते. तिला काळजी तर तशीच वाटत असते. तर दुसरीकडे प्रिया ही आता महिपतला आपल्याला काहीही करून शोधावंच लागेल, नाहीतर आपली दोघांचीही काशी होईल असं नागराजला सांगत असते. ती नागराजला हेही सांगते की महिपत कितीही तुम्हाला दाखवत असला की तो कसा तुमच्या बाजूने आहे, कसा तुमच्या बाजूने आहे, तरी तो तुमच्या बाजूने वगैरे काहीही नाही आहे. वेळ आली आणि जर सगळं त्याच्या गळ्यात पडत असेल ना, तर तो बरोबर तुम्हाला लटकवायला मागे पुढे बघणार नाही आहे नागोबा काका. त्यामुळे तुम्ही गुपचूपपणे मी सांगते तसं करा. तर आता सायली नागराजला आणि प्रियाला एकत्र बघते. आता त्या दोघांना एकत्र बघून सायलीला प्रश्न पडतो की हे दोघं एकत्र काय करतात. सायली अर्जुनकडे येते आणि अर्जुनला तिने नागराजला आणि प्रियाला बघितल्याचं सांगते. त्यावर नागराज, काका इथे कशाला येतील? तुला काहीतरी भात झाला असेल बायको, असं आता अर्जुन सायलीला म्हणतो. त्यावर सायली म्हणते, नाही हो, एवढा गडद भास होणं शक्य कसं आहे? मला खरोखर नागराज काका दिसले आणि तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही आहे ना, तुम्ही स्वतः जा आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघा. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही जर तू इतक्या खात्रीनिशी सांगतेस तर नक्कीच तू काहीतरी पाहिलं असशील. पण मग नागराज काकांचं इथे काय काम? नागराज काका इथे कशाला आले असतील? त्यांचा या लग्नाशी काय संबंध किंवा तुळजापुरात त्यांचा काय संबंध? नाही नाही, काहीतरी गडबड असेल. एकतर काहीतरी त्यांची ओळख असेल इथे कोणाशी तरी, किंवा मग काहीतरी त्यांचं काम असेल तुळजापुरात. मी एक काम करतो, मी सिनियरला कॉल करतो, त्याच्याशी बोलतो, मे बी त्याला माहीत असेलच. त्याबरोबर मग अर्जुन रविराज काकाला कॉल करतो आणि नागराज काका सध्या कुठं आहेत असं विचारतो. रविराज काकांकडे सुद्धा काहीही माहिती नाही आहे नागराज काकांबद्दल. ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात येताच अर्जुन रविराज काकांना सांगतो, सिनियर नागराज काका इथे तुळजापुरात आता मी आणि सायली ज्या लग्नासाठी आलो आहे त्या लग्नात आहेत असं सांगतो. त्याबरोबर हे ऐकून रविराज काकांना खूप मोठा धक्का बसतो. तर रविराज काका अर्जुनला म्हणतात, अर्जुन तू फोन ठेव, मी एक काम करतो, मी नागराजला कॉल करतो. नागराज कुठे हे मी त्यालाच विचारतो. रविराज काका नागोबाला कॉल करतात आणि नागराज तू कुठे आहेस असं विचारतात. तर नागराज त्यांना खोटं सांगतो की मी माझ्या मित्राच्या मुलाच्या लग्नाला आलो आहे. मग रविराज काका, कुठला मित्र आहे तुझा आणि कुठे गेला आहेस तू असं विचारतात. त्यावर नागराज सांगतो की मी कोल्हापूरला लग्नासाठी आलो आहे. त्याबरोबर रविराज काका नागोबाला काहीच उत्तर देत नाही. ते ठीक आहे, एन्जॉय कर आणि लवकर घरी ये, मी वाट बघतोय असं सांगून फोन ठेवतात. आणि मग ते अर्जुनला कॉल करतात आणि अर्जुनला आता ते सांगत असतात की अर्जुन, मी नागराजला कॉल केला होता, पण नागराजने मला सांगितलं की तो कोल्हापूरला त्याच्या एका मित्राच्या मुलाच्या लग्नासाठी गेलेला आहे. जर सायलीने त्याला तुळजापुरात बघितलं आहे आणि तो खोटं बोलतो आहे, तर याचा अर्थ नक्कीच असा होतो की
काहीतरी गडबड आहे. तर मला वाटतं तू नागराजवरती व्यवस्थित लक्ष ठेव आणि नागराज काय करतोय काय नाही त्याची प्रत्येक बारीक हालचाल नोट कर. त्यावर अर्जुन म्हणत असतो, सिनियर मी ते सगळं करेनच, पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तन्वीसुद्धा तुळजापुरात आहे आणि याच लग्नात आहे. नागराज काका आणि तन्वी या दोघांना सायलीने एकत्र पाहिले. अर्जुनला रविराज काका सांगतात, तू बारीक लक्ष ठेव त्या दोघांवरती सुद्धा, नक्कीच काहीतरी काळबेरा आहे, काहीतरी शिस्त आहे. त्यावर अर्जुन होकार देतो. त्यानंतर अर्जुन ही गोष्ट सायलीला सांगतो की रविराज काकाने आपल्याला तन्वीवरती आणि नागराज काकांवरती लक्ष ठेवायला सांगितलंय. त्यावर सायली म्हणते, हो ते तर आपल्याला करावं लागेलच, कारण रविराज काका यांनी सांगितलं नसतं तरीसुद्धा मी लक्ष ठेवलंच असतं, कारण ते दोघंजणं ज्या पद्धतीने बोलत होते ना, मला असं वाटत होतं राहून की नक्की ते दोघंजणं काहीतरी शिजवत आहेत, त्यांचं कसलं तरी प्लॅनिंग सुरू आहे. आता ते कसलं प्लॅनिंग आहे ते मला कळत नव्हतं. मग सायली आणि अर्जुन रविराज काकांच्या सांगण्याप्रमाणे प्रियावरती आणि नागोबावरती लक्ष ठेवतात. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली हे दोघंही जण बाबू ड्रायव्हरकडे आलेले असतात आणि आता बाबू ड्रायव्हरला ते भेटतात. बाबू ड्रायव्हर पहिला तर त्यांना काही खरं सांगायला तयार नसतो, मला काही माहीत नाही आहे असं म्हणून तो नाटक करत असतो. त्यावर सायली आणि अर्जुन बाबू ड्रायव्हरला घाबरवतात, धमकवतात. अर्जुन म्हणतो, ठीक आहे तू मला काही सांगायचं नाही आहे ना, नका सांगू, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पोलिसांची मदत आम्हाला या प्रकरणात घ्यावी लागेल आणि जर आम्ही पोलिसांची मदत घेतली तर मग मात्र ते तुम्हाला जड जाईल, कारण मग तुम्हाला ना सरकारी गवा बनता येणार ना या सगळ्यातून सुटता येणार. तुम्हाला एका कुटुंबाला तुम्ही चिरडून मारलत, अपघात घडवून आणला, यासाठी तुम्हाला अटक होईल. त्याबरोबर मग मात्र आता लगेचच बाबू ड्रायव्हर पटापट अर्जुनसमोर खरं बोलायला सुरुवात करतो. तो अर्जुनला सांगतो की मी महिपत शेठसाठी काम करायचो, म्हणजे त्यांचा माल वगैरे पोचवायचो, बिल्डर आहेत ते पेशाने, सो मी त्यांच्या गाडीवरती ड्रायव्हर होतो. पण मग एकदा असंच त्यांच्या विश्वासातला माणूस म्हणून त्यांनी मला बोलवून घेतलं आणि मला सांगितलं की माझं तुझ्याकडे एक काम आहे, आणि त्यांनी मला ज्या गाडीत रेती भरली होती त्याच रेतीच्या गाडीने पनवेल हायवेवरती त्या कुटुंबाचा अपघात घडवायला लावला आणि सांगितलं की न थांबता थेट तू गाडी रेतीच्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी पोच कर आणि मग त्या ठिकाणून निघून जा. मग मी तसंच केलं. कालांतराने माझा एक भाऊ खूप आजारी झाला आणि तो हॉस्पिटलमध्ये होता. महिपतला मला मारून टाकायचं होतं, कारण मी तो अपघात स्वतःच्या हातांनी घडवला होता. त्याला वाटत होतं की एकही पुरावा मागे राहायला नको, पण तो माझ्यापर्यंत पोहोचू शकला नाही. तो मला शोधत होता, पण त्याने मला गायब व्हायला सांगितल्यानंतर मी गायब झालो होतो. पण त्याला माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये असल्याची बातमी मिळाली. मग त्याला वाटलं की तो मीच आहे, म्हणून मग तो तिथे गेला आणि त्याने तिथे जाऊन माझ्या भावाला संपवलं. माझ्या भावापर्यंत मला जाता आलं नाही, कारण तिथे महिपत होता. मला स्वतःचा जीव वाचवायचा होता. आता हे सगळं जेव्हा अर्जुनला आणि सायलीला कळतं तेव्हा अर्जुन आणि सायली त्याला सांगतात की आता हे सगळं कोणाला सांगू नको आणि महिपत तुळजापुरात आहे, त्यामुळे सांभाळून राहा. आणि त्यानंतर मग अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात. अर्जुन म्हणत असतो की बायको, आता आपल्याला बरेचसे पुरावे मिळालेले आहेत, आता आपल्याला ह्या सगळ्याच्या मुळाशी जाता येईल. त्यावर सायली म्हणत असते, मला एक गोष्ट कळत नाही आहे की सगळीकडे आपल्याला महिपतच कसा काय सापडतोय. नाही म्हणजे माझ्या बाबतीत, माझ्या बालपणाच्या बाबतीत सुद्धा महिपतचाच हात, रविराज काका आणि प्रतिमा आत्यांच्या बाबतीत सुद्धा महिपतचाच हात, बाबू ड्रायव्हरसुद्धा महिपतचाच. बाबू ड्रायव्हर जिवंत आहे ही गोष्ट काहीही झालं तरी महिपतला कळता कामा नये. आता नागेश्वर सायली आणि अर्जुन ह्या दोघांचं बोलणं ऐकतो आणि मग तो ही गोष्ट आता लगेचच महिपतपर्यंत पोहोचवतो की बाबू ड्रायव्हर जिवंत आहे. त्यावर नागेश्वर म्हणतो, हे की तू त्याला मारलंस तेव्हा खात्री करून घेतली नव्हतीस का. त्यावर महिपत म्हणतो, मी खात्री केली होती, हॉस्पिटलमध्ये तो मेला होता. त्याबरोबर नागेश्वर म्हणतो, अरे तू ज्याला मारलंस तो बाबू ड्रायव्हर नाही तर तो बाबू ड्रायव्हरचा भाऊ होता, मी आत्ताच त्या सायली आणि अर्जुनला बोलताना ऐकलं. मग महिपत म्हणतो, तसं असेल तर आता बाबू ड्रायव्हरला सुद्धा मला संपवावं लागेल. तर दुसरीकडे नागराज हा मात्र आता काहीही झालं तरी आपल्याला महिपतला शोधायलाच हवं, कारण जर महिपत सापडला नाही तर आपल्या जीवाला धोका आहे आणि काहीही झालं तरी सरसलामत तो पगडिया हजार म्हणतात ते उगाच नाही. त्यामुळे आता मला महिपतला शोधून काढणं महिपत एकदा का सापडला की मग मला पुढे काहीतरी हालचाल करता येईल. तोपर्यंत मी सगळ्या बाजूने अडकून गेलेलो आहे.
महिपत मला लवकरात लवकर कुठल्याही परिस्थितीत सापडायला हवाच. त्याबरोबर मग आता इकडे तो विचार करतो की महिपतला पकडायचा तर पकडायचा कसा. महिपत जर तुळजापुरातच आहे तर तुळजापुरात तो कुठं असेल, नेमका काय झालं असेल. तर दुसरीकडे आता रविराज काकासुद्धा विचार करत बसलेले असतात की नागराज माझ्याबरोबर खोटं का बोललं असेल. त्याला माझ्याबरोबर खोटं बोलायची काय गरज होती. नाही म्हणजे तो त्याच्या मित्राच्या मुलाच्या लग्नाला गेला आहे असं त्याने मला सांगितलं. पण नक्की खरोखर तो त्याच्या मित्राच्या मुलाच्या लग्नालाच गेला असेल का, की खरोखर सायलीचा भास खरा आहे. नाही, सायलीसुद्धा माझ्याबरोबर खोटं नाही बोलू शकत. पण मग नागराजला माझ्याबरोबर खोटं बोलण्याची गरज काय. नागराज आतापर्यंत कधीच माझ्याबरोबर खोटं बोललेलं नाही आहे. मग आज नागराज माझ्याबरोबर खोटं कशासाठी बोललं असेल. काय संबंध नागराजने माझ्याशी खोटं बोलण्याचा. नक्की काय सुरू आहे, काय घडतं आहे, काहीसुद्धा कळायला मार्ग नाही आहे. डोकं दुखतं आहे पण विचार डोक्यातले संपतच नाही आहेत. जर नागराज माझ्याशी खोटं बोलला आहे तर नक्की यामागेसुद्धा नागराजचं काहीतरी कारण असेलच. पण नागराज नेमकं खोटं का बोलला आहे हे कुठल्याही परिस्थितीत शोधून काढायलाच हवं. कारण शेवटी जे चुकीचं आहे ते चुकीचं आहेच आणि नागराज माझ्याबरोबर खोटं बोलला आहे. नक्की काय घडलं असेल. नागराज खरोखर तुळजापुरात असेल का, आणि जर तुळजापुरात असेल तर तो का असेल. रविराज काकांचं डोकं अगदी प्रश्नांनी भंडावून सोडलेलं असतं. तर दुसरीकडे सायली ही सुद्धा बाबू ड्रायव्हरला भेटून आल्याच्या नंतर सतत त्याच विचारांमध्ये मग्न झालेली असते. तिला बाबू ड्रायव्हरचे तेच शब्द आठवत असतात. मला महिपतने हे काम करायला लावलं होतं, महिपतने सांगितलं म्हणून मी त्या कुटुंबाचा अपघात घडवून आणला. मला माहीतच नव्हतं की नक्की त्या गाडीमध्ये लोक कोण होती. मला माहीत असतं तर मी कदाचित हे सगळं केलं नसतं. पण मला फक्त पैशांची तेव्हा गरज होती आणि पैशांसाठी मला हे सगळं काम करावं लागलं. मलासुद्धा माहीत होतं ते सगळं चुकीचं आहे, वाईट आहे. पण पर्यायार्थी मी तयार झालो आणि मग मी सगळं ते काम वाईट केलं. सायलीला सतत त्याच गोष्टी आठवत असतात. त्यानंतर आता तिला तिचा अपघातसुद्धा आठवायला लागतो आणि ती जरा अस्वस्थ होते. आता अर्जुन इतक्यात तिकडे आलेला असतो. अर्जुन सायली अस्वस्थ आहे ही गोष्ट नोटीस करतो आणि सायलीला विचारतो, बायको काय झालं, कसला एवढा विचार करतेस, काहीतरी झालं आहे, बोल ना. त्यावर सायली नकारार्थी मान हलवते. अर्जुन म्हणतो, तू ये इथे बस, मला सांग काय झालं आहे. सायली म्हणते, नाही हो, खरंच काही नाही झालेलं. त्यावर अर्जुन सायलीला सांगत असतो, बायको असं म्हटलं जातं की जेव्हा बायको काही नाही असं म्हणते ना तेव्हाच तिच्या मनामध्ये बऱ्याच काहीतरी गोष्टी सुरू असतात. हे बघ, तू कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास तरी तुझे डोळे कायम खरं बोलतात. सांग बरं मला काय झालं आहे. त्यावर मग सायली अर्जुनला सांगायला सुरुवात करते, अहो मला कळत नाही आहे की नक्की इथे नागराज काका कशाला आले असतील आणि बाबू ड्रायव्हर जे काही बोलला तो विचारसुद्धा मनातनं जात नाही आहे. त्यावर अर्जुन म्हणत असतो, बायको तुझ्या मनात जे सगळे प्रश्न आहेत ना सध्या तेच सगळे प्रश्न माझ्यासुद्धा मनात आहेत. पण ऐक, असा विचार करून बसत राहिलो तर काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे आपल्याला सध्या काहीतरी हालचाली कराव्या लागतील. आपल्याला शोधून काढावं लागेल हे सगळं. या सगळ्याच्या मुळापर्यंत जाण्याचा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. त्यामुळे आता आपल्याला आपले डोळे आणि कान दोन्हीही अगदी सताड उघडं ठेवावं लागेल. आपल्याला सगळ्या बाजूंनी चौकडे लक्ष ठेवावं लागेल. त्यावर सायली म्हणते, अहो हो, ते सगळं तर मला पटतंयच आणि आपण तेच करूच. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, म्हणजे ज्या बाबू ड्रायव्हरकडनं महिपतने काम करून घेतलं त्याच बाबू ड्रायव्हरला नंतर महिपतनेच मारण्याचा प्रयत्न का केला असेल. या सगळ्याचा काय संबंध असेल ना त्याचीसुद्धा मला लिंक लागत नाही आहे आणि त्यामुळे मला आणखीन जास्त टेन्शन येतं आहे. त्यावर मग अर्जुन हा आता सायलीला सांगतो, हे बघ बायको, तू फार विचार करू नकोस. या सगळ्यातनं मार्ग कसा काढायचा आणि कसं सगळं सत्य शोधून काढायचं ते सगळं मी बघतो. तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना. त्यावर सायली स्वतःपेक्षाही जास्त असं म्हणते. त्यावर अर्जुन म्हणतो, आहे ना स्वतःपेक्षाही जास्त विश्वास माझ्यावर, मग बस, मला दुसरं काहीच नको आहे. आता तू तुझ्या डोक्यातले सगळे विचार थांबव, सगळ्या विचारांना ब्रेक मार आणि माझ्यावरती अगदी निश्चिंतपणे विश्वास ठेव आणि लक्षात घे, मी पुढे जाऊन सगळं व्यवस्थित करणार आहे. मी आता
काहीही झालं तरी त्या महिपतला सुखासुखी सोडणार नाही आहे आणि महिपतला आपण शोधून काढूच. पोलीस आहेत आपल्याबरोबर. पोलिसांनी महिपतचा तपास सुरूसुद्धा केलेला आहे. पोलीस नाकाबंदी करतील, सगळ्या ठिकाणी महिपतचे फोन ट्रेस करण्यासाठी प्रयत्न करतील. आपल्याला कुठून ना कुठून काही ना काहीतरी चांगली बातमी नक्की मिळणार आणि महिपत लवकरच पकडला जाणार आणि मधुभाऊंना न्याय मिळणार. त्याबरोबर आता इकडे रविराज काका आणि प्रतिमा त्याला सुद्धा न्याय मिळणार. मधुभाऊंना त्या महिपतमुळे एवढा त्रास सहन करावा लागतोय ना एवढे दिवस, मग बघ त्याच्या पापांचा घडा आता लवकरच भरणार. त्याने खूप निष्पाप लोकांना त्रास दिला. तर इकडे प्रियाला आता तिची मैत्रीण म्हणजेच सई म्हणत असते, तन्वी आपल्याला काहीही करून हे लग्न मोडायचं आहे, तुला माहिती आहे ना. त्यावर ती म्हणते, तू काळजी करू नकोस सई, हे लग्न मोडण्यासाठी जे जे काही प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न मी करेन. काहीही झालं तरी फक्त आणि फक्त तुझंच रुद्रप्रतापबरोबर लग्न होऊ शकतं. रुद्रप्रताप फक्त तुझाच होणार आणि तुझाच राहणार. कळलं ना तुला. हा तुला माझा शब्द आहे आणि तन्वी सुभेदारने दिलेला शब्द कधीच खोटा ठरू शकत नाही. त्यावर तिची मैत्रीण म्हणते, तू म्हणशील तसं घडेल, पण काहीही झालं तरी माझा रुद्र मला दे. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की महिपत याला आता हे कळालेलं असतं की बाबू ड्रायव्हर जिवंत आहे. मग आता महिपतला काहीही करून बाबू ड्रायव्हरला संपवायचं असतं. पण आता महिपत हा अज्ञात ठिकाणी राहतोय, त्यामुळे त्याच्याकडे त्याची स्वतःची अशी काही माणसं वगैरे सुद्धा शिल्लक राहिलेली नाही आहेत. मग महिपत विचार करतो की काय करू, कसा संपवू बाबूला. मी तर स्वतः इकडनं बाहेर पडू शकत नाही, नाहीतर मी एक घाव दोन तुकडे ताबडतोब करून टाकले असते. मग मला काहीतरी करायला हवं, पण कसं. मग त्याला सुचतं नागेश्वर. मग आता महिपत नागेश्वरला कॉल करतो आणि नागेश्वरला म्हणतो, नाग्या मला तुला जरा भेटायचं आहे, जर तू माझ्याकडे आलास तर बरं होईल. त्यावर महिपतला लगेचच नागेश्वर म्हणतो, 5 मिनटं थांब, सगळ्यांची नजर चुकून मी तुझ्याकडेच येत होतो. आणि मग आता नागेश्वर हा महिपतला भेटायला त्या अंधाराच्या खोलीत येतो. महिपत हा नागेश्वरला म्हणतो, आलास का. त्यावर नागेश्वर म्हणतो हो. मग महिपत हा आता नागेश्वरला सांगतो की मला बाबू ड्रायव्हरला मारायचं आहे, त्यासाठी मला तुझी माणसं हवी आहेत. आता तू माझी मदत कर, नंतर मी तुझी करेन. आणि नागेश्वर या गोष्टीसाठी सहज तयार होतो. मग महिपत आता प्लॅन बनवतो बाबू ड्रायव्हरला मारण्यासाठी. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.